चर्चा होण्याची अपेक्षा आहे। पाकिस्तानला सातत्याने पाठबळ देण्याची तुर्कीची भूमिका विचारात घेऊन भारतात तुर्की उत्पादने आणि पर्यटनावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। देशभरातल्या व्यापाऱ्यांनी राष्ट्रप्रथम ही भूमिका घेत पाकिस्तान आणि तुर्की विरोधात ठामपणे उभं ठाकल्याबद्दल व्यापाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले। तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमक्यांचे फोन येतात। त्यांना भीक घालण्याची गरज नाही, काही काळजी करू नका, असंही मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त केलंय। नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता, पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे। पाकिस्तान पर्यायानं दहशतवादाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या तुर्कीच्या मालावर महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला। पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार घातला असून त्यातल्या काही व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेत। टुरिस्ट कंपन्यांनी बुकिंग कॅन्सल केली। आता त्याचा परिणाम असा झाला की आमच्या ॲपलच्या ह्याच्यावर पण झाला। तर आज मला सकाळी 9:15 वाजता 9:13 ह्या नंबरवरनं पाकिस्तानवरनं 7 मिस कॉल आले। नंतर एक व्हॉइस नोट आली आणि त्याच्यात म्हणजे मलाच धमकी दिली की आणि तुम्ही हिंदुस्थानी पाकिस्तानचं काही करू शकत नाही किंवा टर्कीचं काही करू शकत नाही। दरम्यान तुर्कीची विमान कंपनीची विमानतळावरची सुरक्षाविषयक मंजुरी भारतानं रद्द केली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तानमधला होता, तो तुर्कीचा होता आणि म्हणून अनेक ठिकाणावरून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे, आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला आणि आज ती बेस असलेली कंपनी, त्या देशाची बेस असलेली कंपनी हजारो कामगार या ठिकाणी काम करतात। तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि म्हणून सरकारने हा निर्णय घेतला। त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं आणि शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे। शेवटी राष्ट्रप्रथम ही जी भावना आहे आपली, याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आघाडीच्या भारतीय विद्यापीठांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की संस्थांसोबतचे त्यांचे शैक्षणिक सामंजस्य करार रद्द केलेत। जामिया मिलिया इस्लामियानं तुर्की प्रजासत्ताक सरकारशी संलग्न असलेल्या संस्थांसोबतचे सर्व सामंजस्य करार तात्काळ निलंबित करण्याची घोषणा केली। हैदराबादमधल्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठानं तुर्कीमधल्या युनुस एमरे संस्थेसोबतचा शैक्षणिक करार तात्काळ रद्द केला। यापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं तुर्कीमधील इनोनू विद्यापीठासोबतचा करार रद्द केला होता। या वर्षाच्या सुरुवातीला 3 फेब्रुवारीला स्वाक्षरी झालेला हा करार सहयोगी संशोधन आणि विद्यार्थी देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी होता। तुर्कीनं पाकिस्तानला दिलेल्या जोरदार पाठिंब्यामुळे आणि सीमेपलीकडे दहशतवादी छावण्यांवर भारतानं अलीकडेच केलेल्या हल्ल्यांवरील टीकेमुळे भारत तुर्की संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होत असताना हे निर्णय घेण्यात आले आहेत। बीड जिल्ह्यात परळी इथेही भारतीय